2-3 दिवस झाले मंदिरात जायला वेळच मिळाला नाही. तर आज विचार केला की सकाळीच मंदिरात जाऊन येऊया. आणि इथे सोबत मनूसुद्धा तयार झाली आहे. आणि पिशवीत काय घेतलं म्हणू आपण गडवा बॉटल आणि गडवा बॉटल कशासाठी घेतली? पाणी टाकायला दिला. देजेला पाणी टाकते? हो का? चला मग येतो मी मंदिरातून, नंतर बोलते तुमच्याशी. दिवाणमधून काही सामान काढायचं होतं. मला ते काढता आलं नसतं, म्हणूनच मनस्वीच्या बाबांकडून सकाळीच काढून घेतले. हा मनूच्या बर्थडेचा व्लॉग आहे. मी त्याच्या दुसऱ्याच दिवशी बनवून घेतला होता, बट सम रिझन मला तो टाकणं झाला नाही. व्हिडिओ बनवून होता तर मेहनत वाया जायला नको. बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा, कोणाला बोलवायचं काहीही ठरलं नव्हतं. अगदी छोटासाच बर्थडे करायचा होता. चला बघू आणखी पुढे काय काय होतं ते. सकाळची कामं आटोपली होती, मनस्वीसुद्धा झोपली होती. मग मी घरातली बाकीची सर्व कामं आटपून घेतली. गॅसवटा आधी क्लीन करून घेतला. आपल्या घरात कुणाचा तरी बर्थडे आहे आणि तोही लहान मुलाचा, असं म्हटल्यावर केक तर पाहिजेच. आज मी ठरवलं होतं की केक घरीच बनवायचा म्हणून, पण मी बनवलेला केक कसा झाला होता हे सांगतेच मी तुम्हाला समोर. बर्थडे छोटा करण्याचं कारण म्हणजे मला दुसऱ्याच दिवशी शिर्डीला जायचं होतं आम्हाला सगळ्यांनाच. तेही एक कारण होतं आणि आणखी काही कारणं होती ज्यामुळे आम्हाला वाढदिवस छोटासाच करायचा होता. आणि कुठे बाहेरगावी जायचं म्हटलं की बरीच कामं असतात. पॅकिंग करणं, सामान विकत आणणं, काय काय घ्यायला पाहिजे, काय काय घ्यायला नको हे सगळं पाहावं लागते. आणि एक तर आमची वेळेवरची तयारी होती, त्यामुळे जरा जास्तच गडबड झाली होती. आणि तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल, जमेल तसं. ही आमची पहिलीच वेळ होती. आम्ही कुठेतरी बाहेर दूर असं ट्रिपला चाललो होतो. दूर म्हणजे एकदम दूर नाही, महाराष्ट्रातच आहे, बट आमच्यासाठी दूर होतं ते. नेमकं आजच टाकीतलं पाणी संपलं होतं, त्यामुळे मी असं बाहेरून पाणी आणून इथे कामं करून घेतले. गॅस ओटा तर आवरून झाला होता, पण घरात आणखी काही पसारा होता तोसुद्धा आवरून घ्यायचा होता. मग मी फटाफट तोसुद्धा आवरून घेतला. आणि मनस्वी झोपली होती, तर मधामधात मी बघत होती की मनस्वी नेमकी उठली की काय म्हणून. आणि कसं होते ना, ज्या दिवशी मला कामं असतात नेमकी मनस्वी त्याच दिवशी लगेच आणि लवकर उठून जाते. आजसुद्धा काहीसं तसंच झालं होतं. मनस्वी 1-1.5 तास झोपली फक्त आणि लवकरच उठली. आणि मी आधीच यांना सांगून ठेवलं होतं की केक वगैरे आणू नका म्हणून. मी घरीच केक बनवणार आहे म्हणून. केळं आणून होते ते तसेच पिशवीत होते, तर मी एकदाचे ते काढून घेतले आणि अशा प्रकारे टोपलीत ठेवून दिले. आणि त्यानंतर मला मेन म्हणजे माझा केक बनवून घ्यायचा होता. या बिस्किट आणि चॉकलेटांपासून मी केक बनवणार होते. सुरुवात तर खूप छान झाली होती केक बनवण्याची आणि चांगलासुद्धा बनला होता, बट काय माहिती माझ्याच्याने कुठे चूक झाली म्हणून डब्यातून काढता काढता त्याचे तुकडे तुकडेच पडले. सो मला विकत केक आणावाच लागला. काय करताय तू बाबा? तू घे. किती हुशार आहे मी. व्हिडिओ तर घ्यायला येईल पण व्हिडिओचं चालूच नाही केलं. जमला आता गो. आता कशो तशीच करतो, तसंच होते. आदू व्हिडिओ का तू आल्याला तिला त्रास का देतो रे? काऊन एवढा उशीर केला? हे म्हणजे कशाचे डबे? 4. मी 4 वालाच बोलवलं ना. जाता का काय? नाही जात बाबा, मावशी नाही जात, नाही जात. कुठे जाते मी आत्ताच आली. तुझ्यासाठी आजी तिला काय आणलं माहिती का? आजी हँडल ताक असं ताक. दूध अशा प्रकारे घरून कोणी आलं की माझ्यासाठी पिशव्या भरून येत असते आणि त्यामध्ये बरंच सामान माझ्यासाठी आणलं जातं. दही वगैरे तर मी इथून घेतच नाही, मला माझी आई घरूनच पाठवते.
आणि यावेळेस तिने तिळाच्या वड्यासुद्धा करून पाठवल्या होत्या, दूध सगळंच पाठवलं होतं. आणि बघा मी अशा प्रकारे कुकरमध्ये माझा केक बनवला होता आणि असा छान झाला होता तो, बट काढतानाच तुटून गेला. चहा वगैरे झाला, त्यानंतर मी आणि वैभव निघालो बाहेर जाण्यासाठी, कारण काहीतरी घ्यायचं होतं आम्हाला. जाता जाता चालत्या गाडीवर अशा प्रकारे कुत्रा आलं होतं आमच्या. जरा सांभाळूनच गाडी चालवावं लागते बाबा. आणि या फर्निचरच्या दुकानातून नेमकं मी काय घेतलं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच मी. हे सुद्धा आले होते तिथे. आणि आणखी सोबतच काही वस्तू घ्यायच्या होत्या मला, ते सुद्धा घेतल्या मग. आणि तिथून निघालो. नसवीचे बाबा गेले त्यांच्या ड्युटीवर आणि आम्ही घरी आलो. आणि ही माझी गोडुली, आज हिचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे मनू. हॅपी बर्थडे अद्दू. अशा प्रकारे मग सोनून आणि वैभवनी बलून वगैरे फुगून छोटंसं असं डेकोरेशन करून घेतलं. आजीसुद्धा आली होती, ती अचानक आली आणि सरप्राईज दिलं. आणि इथे ताट आणून ठेवलं, त्या दोघांचे सारखे पेढे खाणं चालू होते. मग शेवटी ते उचलूनच ठेवावं लागलं. आणि म्हणून एकदम लहान असल्यासारखी सारखी तिच्या बाबाचा हात पकडून होती, तुम्हीच थांबा इथे, तुम्हीच थांबा म्हणून. शेवटी त्यांना थांबावंच लागलं. माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वेळ होती केक कटिंगची, पण त्याआधी औक्षण करून घ्यायचं होतं, ते करून घेतलं. प्रत्येकाचीच मुलं कितीही शांत असली तरी असा काही प्रोग्राम असला किंवा लहान मुलांचा वाढदिवस असला तर त्यांना माहिती नाही काय होते नेमकं. त्या दिवशी त्यांचा गोंधळ गडबड चालू होते आणि एका जाग्यावर तर त्यांना बसायचंच नसते. फोटो व्हिडिओ घेणं तर दूरच राहिलं, बरोबर तर घेऊच देत नाही ते आपल्याला. आणि मनूचं तर हे लहानपणापासूनच आहे. तिचे जेवढेही आम्ही प्रोग्राम केले त्या कोणत्याच प्रोग्राममध्ये तिने आम्हाला बरोबर फोटो घेऊ दिले नाही आहे. मी घालून कसे देऊ का तरी मनू? रडत पडत फोटो घेतलेले आहे तिचे. ओले बापले. माझ्या केकचा पचका झाल्यामुळे मला केक मार्केटमधून बोलवावाच लागला. टू यू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मनस्वी. आपल्या या छोट्या छोट्या गोष्टीतून लहान मुलांना किती आनंद मिळतो, तसाच आज मनस्वी आनंदी होती. त्यानंतर वेळ होती नाश्त्याची, तर नाश्त्यासाठी जिलेबी, चिवडा आणि केक होता. हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंच, मला बाहेरगावी जायचं आहे, 2-3 दिवस लागणार होते. सो मला काही आवराआवर करून घ्यायची होती. 4-5 दिवस घरात आपण नसतो तेव्हा क्लिनिंग करून जाणं तर मस्ट होऊन जातं. म्हणूनच अशी थोडीशी साफसफाई करून घेतली होती. असा झाला मग मनूचा बर्थडे. मुलं पाहता पाहता किती लवकर मोठी होतात काही कळतसुद्धा नाही. म्हणजेच दिवस किती लवकर निघून जातात ना. आपल्या आयुष्यात येणारे सुखाचे दिवस असो किंवा दुःखाचे दिवस असो, ते तर काही काळानंतर निघून जातातच. फक्त आपल्याला पेशन्स ठेवण्याची गरज असते. ना सुख एका जाग्यावर थांबत ना दुःख. आज बुधवार होता, यांचा उपवास असतो. तुम्ही जेवणामध्ये आमच्या दोघीसाठी वाटाणे भात बनवणार होती, तेच करून घेत होते. आणि हो, मी कोणालाच ज्ञान वगैरे देत नाही आहे बरं का, माझ्या अनुभवातून बोलत होती. कसा वाटला बर्थडे व्लॉग नक्की कळवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.